नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही खूपच खुश असते कारण अद्वैतने खरेंची प्रॉपर्टी विकत घेतलेली असते. त्यामुळे आता सगळ्यात मोठा धोका हा टळलेला असतो. आईबाबांना आता जास्त कष्ट होणार नसतात. आईबाबांचं सगळ्यात मोठं टेन्शन अद्वैतने घालवलेलं असतं आणि त्यामुळेच कला ही अद्वैतवर प्रचंड खुश असते. आणि मग कला जेव्हा रोहिणीच्या रूम पासून जात असते त्यावेळी रोहिणी आणि राहुल दोघंही नाटकं करत बोलत असतात. राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा, तुला माहिती आहे अद्वैतने खरेची प्रॉपर्टी का म्हणून विकत घेतली? रोहिणी विचारते की का रे, का विकत घेतली त्याने खरेंची प्रॉपर्टी? तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा, अगं आधी मलाही नव्हतं माहिती की त्याने खरेंची प्रॉपर्टी का म्हणून विकत घेतली, पण मला एक गोष्ट कळली की तो पक्का बिझनेसमॅन आहे. तुला माहिती आहे का, खरेंची प्रॉपर्टी एकदम प्राइम लोकेशनला आहे. तो आधीपासूनच म्हणायचा की खरेंची प्रॉपर्टी किती प्राइम लोकेशनला आहे आणि अद्वैतला आधीपासूनच प्राइम लोकेशनला आपली एक ब्रांच सुरू करायची होती. रोहिणी म्हणते की हो राहुल, अरे याचा तर मी विचारच नाही केला आणि तू बरोबर बोलतोस हा एकदम. तसंही अद्वैत पक्का बिझनेसमॅन आहे, त्यामुळे तर त्याला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड पण भेटलाय. म्हणतो की हो ना मम्मा, आणि म्हणूनच तर त्याने शॉप काढण्यासाठी तिथे खरेंची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. रोहिणी म्हणते की हो रे, पण त्यासाठी त्याने खरेंची प्रॉपर्टी विकत घेतली. आता काही म्हटलं तरी खरेंची प्रॉपर्टी म्हणजे आपल्या कलाचं घरच आलं की. आता कलाच्या घराच्या जागी तो शोरूम बनवणार का? अद्वैतने खूप वाईट केलं हा कलासोबत. कला हे सर्व ऐकत असते. कलाला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसलेला असतो. राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा, तुला सांगू, मला या पाठीमागे 2 कारणं वाटतात. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्याला तिथे बिझनेस वाढवायचा आहे आणि दुसरं कारण म्हणजे खरेंना आता कर्जाचे हप्ते फेडणं खूप जड जातंय आणि त्यांच्यावर अजून कर्जाचा डोंगर व्हावा ना, म्हणून अद्वैत हे सगळं करतोय. मी म्हणते की मग तर काय झालं कल्याण, शेवटी हे खरे आयुष्यभर चांदेकरांच्या भिकेवरच जगणार. रोहिणीचा हा शब्द ऐकून आता कलाला फार वाईट वाटलेलं असतं. रोहिणी राहुलला म्हणत असते की राहुल, तुला खरं सांगू का, मी जर त्या कलाच्या जागी असते ना, या सगळ्या गोष्टी तर मी कधीच सहन केल्या नसत्या. अरे म्हणजे तूच या गोष्टीचा विचार कर, रिक्षाचं भाडं द्यायला 20 रुपये नसतात त्यांच्याकडे, तर ते कर्जाचे हप्ते कधी काय फेडणार? म्हणजे काय तर आयुष्यभर हे खरे फक्त आणि फक्त आपल्या उपकारांवरच जगणार का? आणि मला तर असं वाटतं की हे खरे म्हणजे अजिबात स्वाभिमानी नाहीये. यांच्यामध्ये अजिबातही स्वाभिमान नाहीये, नुसते भिकेला लागलेत. राहुल म्हणतो की हो, त्याला काहीतरी म्हण आहे ना, पाठीचा कणा समथिंग. तेव्हा रोहिणी म्हणते की हो, पाठीचा कणा नसलेली माणसं. राहुल म्हणतो की येस मम्मा, परफेक्ट. आणि तुला खरं सांगू का, यांचं आणि आपलं कधीही कंपॅरिझन होऊ शकत नाही. अगं फक्त दुसऱ्यांच्या उपकारांवर जगणारी माणसं आहेत ही. रोहिणी म्हणते की जाऊ देत रे, तसंही आज ना उद्या हे सगळं होणारच होतं. उद्या होण्याच्या ऐवजी आज हे सगळं झालं, जाऊ देत. असं म्हटल्यावर आता कलाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि कलाला रागही आलेला असतो. आता कला तडक तिथून निघून जाते. मंडळी, जर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एक लाईक करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. सो प्लीज फ्रेंड, आमच्यासाठी एवढं नक्की करा की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. कला आता रूममध्ये गेलेली असते. प्रॉपर्टीचे पेपर्स आता ती घेऊन येते. प्रॉपर्टीचे पेपर्स खाली घेऊन आल्यावर सर्वजण जेव्हा हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा कला तिथे येते आणि जोरात आता चांदेकर असं म्हणून ओरडते. आता सगळेजण कलाकडे बघू लागतात. नक्की काय झाले कोणालाही काही कळत नसतं. कला आता अद्वैत समोर येते आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स आदळते. कला खूप मोठ्याने ओरडत असते. तेव्हा अद्वैत कलाला विचारतो की काय झालंय, एवढ्या मोठ्याने कशाला किंचाळतीयस? त्या फाईलकडे बोर्ड दाखवून अद्वैतला विचारते की काय आहे हे सगळं, आणि हे सगळं कळाल्यानंतर माझी काय रिॲक्ट होण्याची अपेक्षा आहे तुझ्याकडे? कोणालाच काहीच कळत नसतं. रोहिणी आणि राहुल दोघंही आता तिथे आलेले असतात आणि तेही गंमत बघत असतात. त्यांचा प्लॅन वर्क झालेला असतो, त्यामुळे ते दोघंही हसत असतात. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आम्ही काही तुमच्यासारखे श्रीमंत माणसं नाही आहोत, गरीब आहोत आम्ही, नाही भरता येत आम्हाला रिक्षाचं भाडं, पण आमच्यामध्ये मात्र स्वाभिमान पुरेपूर आहे. तुम्ही असाल सोन्या चांदीचे व्यापारी, परंतु आमचा आत्मसन्मान हाच आमचा खरा दागिना आहे. अद्वैत, अरे मी तुला आता कुठेतरी एक चांगला माणूस समजायला लागले होते. मला वाटलं की मी जो विचार करते अद्वैत तो नाहीच आहे. अद्वैतमध्ये कुठेतरी माणुसकी आहे, परंतु शेवटी तू बिझनेसमॅन द अद्वैत चांदेकर निघालाच, ज्याला कोणाच्या भावनांची, माणसांची काही किंमतच नाहीये.
चांदेकर, अरे माझ्या दुकानाबद्दल काय भावना आहेत माझ्या, आणि ते दुकान टिकवण्यासाठी मी किती प्रयत्न करत होते, माझं त्या दुकानावर किती प्रेम होतं, म्हणून दिवाळीच्या दिवशी सुद्धा दुकानावर बसण्याचा माझा अट्टहास होता. आणि ज्यावेळी दुकानाला आग लागली तेव्हा तू सुद्धा बघितलं ना की त्या आगीमध्ये मी बसलेली होते. एवढी भीषण आग लागलेली असताना मला ते दुकान सोडवत नव्हतं. तू तेव्हा कसलीही जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू त्यावेळी मला आगीतून वाचवलंस. आणि आता तू हे सगळं काय केलंस? मी ज्या घरात लहानाची मोठी झाली आहे, जे घर म्हणजे माझं सर्वस्व आहे, जिथे माझं बालपण गेलंय, त्या घरामध्ये माझं शिक्षण झालंय, मी माझ्या आईबाबांसोबत ज्या घरामध्ये राहिली आहे, ते घर तू माझ्यापासून हिसकावून घेतलंस चांदेकर. अरे तू त्याच घराचा व्यवहार केलास. का केलं चांदेकर असं? का केलंस तू असं? मला याचं उत्तर हवंय. कला रडत रडत अद्वैतला म्हणत असते की स्वतःच्या जीवावर खेळून माझा जीव वाचवणारा अद्वैत चांदेकर खरा आहे की दुसऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी करणारा, त्यांचा चुराडा करणारा हा अद्वैत चांदेकर खरा आहे? नक्की या दोन चांदेकर पैकी कुठला अद्वैत चांदेकर खरा आहे? कला टाळ्या वाजवत असते. अद्वैतला म्हणत असते की वा चांदेकर वा, मला माहिती नाही हे सगळं तू का केलं. आता तुला वाटत असेल की ही गरीब खरे आयुष्यभर तुझ्या ताटाखालचं मांजर बनून राहील. अरे चांदेकर, तू किती स्वार्थी आहेस रे. आणि आता तर काय, तुझ्या बिझनेससाठी आता तू लोकांची किंमत सुद्धा मोजायला लागलास. आणि त्यासाठी तुला माझे आई, बाबा आणि बहीण हेच दिसले का? तू आता माझ्यासोबत यांचाही वापर करून घेतोय का? आणि आता तुला कुठेतरी वाटत असेल की मी या खरेच्या कसा वरचढ आहे. बघ खरे की तुझे आई बाबा आज माझ्या तालावर नाचताय, किंवा तुझ्या आई बाबांचं घर आज हे माझ्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे तू माझ्या ताटाखालचं मांजर आहे आणि मग मी म्हणेल तीच पूर्व दिशा असेल. तुझ्या मनात तर याच सगळ्या गोष्टी चालू असेल ना, आणि त्यामुळे बदला घेण्यासाठी तू हे सगळं केलं. तुला तर हेच वाटत असेल की आता मी या खरेला कसं वठणीवर आणतो ते बघच म्हणून. हो ना चांदेकर, हे सगळं तुझ्या मनात आहे ना, आणि म्हणूनच तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहे ना. नाहीतर द ग्रेट अद्वैत चांदेकर कोणासाठी म्हणून काय इतकं सगळं करेल? खरं तर तुझा या गोष्टीमध्ये फायदा आहे म्हणून तू हे सगळं केलं. अरे मला आता कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की नाही, चांदेकर चांगला माणूस आहे. जो मी चांदेकर बद्दल विचार करते, चांदेकर तसा नाहीये. मला वाटलं होतं की तू पारदर्शक आहे आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात विचार सुद्धा निर्माण होत होते. तुझ्याबद्दल मी चांगला विचार करायला लागले होते. एवढंच काय चांदेकर, तू माझा विश्वास सुद्धा जिंकला होतास. मी तुझ्यावर हळूहळू विश्वास ठेवायला लागले होते. पण आज मात्र तू त्या विश्वासाला तडा दिलायस चांदेकर. आणि चांदेकर, नुसता बघत काय बसलायस, बघतोस काय माझ्याकडे? मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. मला आत्ताच्या आत्ता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दे चांदेकर. त्यावेळी सरोज उभी राहते आणि कलाला म्हणते की अगं किती बोलते, जरा ऐकून तरी घे त्याचं, तो काय म्हणतोय त्याचं ऐक. त्याच वेळी तिथे संगीता आणि बाबा येतात. संगीता आता कलावर ओरडते आणि कलाला म्हणते की थांब कले, अगं जावई बापूंना तू असं का बोलतीयस? मग कला आता संगीता आणि बाबांना म्हणते की आई बाबा तुम्ही इथे, बरं झालं तुम्ही इथे आलात. अगं आई, तुला माहितीये तुझ्या जावई बापूंनी काय केलंय ते, आणि तरी सुद्धा तू इथे येऊन मलाच बोलतीयस. संगीता कलाला म्हणते की आम्हाला माहितीये त्यांनी काय केलंय आणि म्हणूनच त्यामुळे मी इथे येऊन बोलतीये. कला संगीताला म्हणते की आई अगं बाद झालं जावई पुराण. अगं तो फक्त तुझा जावई आहे म्हणून आता तरी त्याची बाजू सोड. आता त्याची बाजू घेणं बंद कर पहिल्यांदा. त्याचं काय चुकतंय, काय बरोबर आहे ह्या गोष्टी लक्षात घे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तुझा जावई आहे, त्यामुळे त्याची बाजू घेणं पहिल्यांदा बंद कर. संगीता कलाला म्हणते की कले अगं बस झालं तुझं. अगं मी त्यांचीच बाजू घेणार, कारण वेळोवेळी कठीण प्रसंगी तेच आमच्या सोबत उभे होते आणि तेच आमच्या सोबत उभे राहिलेत. कला रडतच संगीताला विचारते की आई तू हे सगळं बोलतीयस, असं काय केलंय ग ह्या चांदेकरने? संगीता मग कलाला सांगू लागते की कले अगं त्यांनी फक्त आपलं घर विकत नाही घेतलंय, अगं आपलं घर त्यांनी वाचवलंय. अगं कले, तू इथं आहेस, तुला भरपूर गोष्टी माहीत नाही आणि आम्ही सुद्धा तुला जावई बापूंना सांगायला लावला नव्हता. याचं कारण हे आहे की तुला सासरी खूप कामं असतात, तुला सासरचीच टेन्शन कमी नसतात, त्यामुळे आमचं टेन्शन तुझ्या डोक्यावर येऊ नये म्हणून आम्ही ही गोष्ट तुझ्यापासून लपवली. परंतु आता मात्र ती गोष्ट सांगण्याची वेळ आली आहे, कारण जावई बापूंवर आता तू नको ते आरोप करायला लागलीयस. जावई बापू असा माणूस नाहीये जे माणूस तू त्यांना समजतीयस, आणि त्यामुळे आता तुझ्या मनातून या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. मग संगीता सांगू लागते की त्या दिवशी पतसंस्थेची माणसं ही घरी आली होती.
अगं त्या पतसंस्थेच्या माणसाने आम्हाला घराबाहेर काढलं ग. त्यावेळी आम्हाला काय करावं आणि काय नाही काहीच सुचत नव्हतं. तर त्यांनी अक्षरशः आम्हाला घराबाहेर काढलं. मी, तुझे बाबा आणि काजू आम्ही तिघही घराबाहेर होतो ग. अगं यांना कुठून सुगावा लागला माहीत नाही आणि हे तिथं आले आणि त्यांनी आपलं घर विकत घेतलंय कले. अगं कले, तुला काहीच गोष्टी माहीत नाही, कारण आम्हीच जावई बापूंना सांगितलं होतं की कलाला काही सांगू नका म्हणून. आणि तुला माहिती आहे जावई बापूंनी हे सगळं का केलं? कारण आमच्या डोक्यावर छप्पर राहावं म्हणून. अगं काल तुझ्या बाबांनी त्यांच्या पायावर त्यांचं डोकं ठेवलं तर तेव्हा तुला खूप राग आला. अगं पण त्यावेळी तू एवढा तरी साधा विचार करायचा होता की बाबांनी हे सगळं का म्हणून केलं असेल, का म्हणून त्यांनी त्यांचं डोकं जावई बापूंच्या पायावर ठेवलं असेल. कले अगं एकदा तरी या गोष्टीचा विचार करायचा होतास ग. कला म्हणते की अगं आई पण. तेव्हा संगीता म्हणते की नाही, आता तू एक शब्दही बोलायचा नाही. आता मी जे काही बोलते ना तेवढंच तू ऐकून घ्यायचं, तू आता काहीच बोलायचं नाही. अगं कले, जेव्हा ती माणसं घरात आली होती ना आम्हाला घराबाहेर काढायला, तेव्हा अगदी डोक्यावर छप्पर नाही म्हणून आम्हाला किती टेन्शन आलं होतं. अगं कले, तुलाही माहिती आहे की बाबांसाठी आणि माझ्यासाठी ते घर म्हणजे काय आहे, तुझ्यासाठी ते घर म्हणजे काय आहे. अगं त्या घरामध्ये आमचा जीव गुंतलाय आणि ते घर आम्ही आमच्या डोळ्यांनी जाताना बघत होतो ग कले. अगं पण त्यावेळी जावई बापू मात्र तिथं देवासारखे आले ग. त्यांनी आम्हाला न सांगता आमच्या बॅगा सुद्धा उचलल्या. आणि एवढंच नाही ग कले की त्यांनी एक रकमी आपलं घर सुद्धा विकत घेतलं ग. आणि कले, तू आज त्या माणसाला जाब विचारतीये का ज्याने आपल्यासाठी एवढं सगळं केलं, एवढं सगळं तो आपल्यासाठी करत होता आणि तू त्याच माणसाला हा सगळा जाब विचारतीयस. कले अगं तुला या माणसामध्ये कधी देव दिसला नसेल ग, परंतु आम्हाला मात्र या माणसामध्ये देव दिसला. कलाला आता ह्या गोष्टी जाणवत असतात की आपण अद्वैतवर खरंच खूप मोठे आरोप केले. आपल्याला काही माहीत नसताना फक्त ऐकलं म्हणून आपण लगेचच अद्वैतवर आरोप करायला निघालो, परंतु ॲक्च्युअलमध्ये अद्वैतने आपली मदतच केली आहे. आता कलाला ही गोष्ट कळून चुकते. बाबा कलाला म्हणतात की कले अगं तुझ्यापासनं हे लपून ठेवलं, तुला सांगितलं नाही, या गोष्टीमुळे तुला राग आला. पण अगं त्यावेळी मी जावई बापूंना हात जोडून विनंती केली होती की या गोष्टीतलं माझ्या कलेला काहीच कळू देऊ नका. अगं त्यामुळे जावई बापूंनी आमच्या विनंतीचा मान ठेवला आणि त्यामुळे त्यांनी तुला काहीच सांगितलं नाही, काही कळू दिलं नाही. पण या सगळ्या गोष्टीचा अर्थ मात्र तू वेगळाच काढलास कले. अगं पण या सगळ्यामध्ये त्यांची खरंच काही चूक नाहीये. खरं तर आमच्या कर्जाच्या डोंगराचा, आमच्या घराचा तुझ्यावर भार नको. आणि आता कुठेतरी तुझं मन संसारामध्ये रमायला लागलंय तर ते रमू द्यावं आणि उगाचच आमचं ओझं तुझ्या डोक्यावर नसावं म्हणून फक्त या गोष्टीचा विचार करून आम्ही तुला काही सांगितलं नाही. कलाला आता तिची चूक कळलेली असते. कलाला ही गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ मी अद्वैतवर उगाच चिडले, अद्वैतचा उगाच रागराग केला आणि अद्वैतला नाही ते बोलले. कलाला आता फार अपराधासारखं वाटत असतं आणि मग ती लगेचच अद्वैत जवळ जाते. अद्वैतला ती म्हणते की सॉरी चांदेकर. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की काही म्हटलीस का तू? कला अद्वैतकडे बघत असते. अद्वैत कलाला म्हणतो की नाही बोल ना, काय म्हटलीस तू? नाही म्हणजे आता तुझा आवाज कुठे होता आणि आता आवाज काय आहे तुझा? काय बोललीस का तू? मग कला आता मोठ्यानेच अद्वैतच्या कानात ओरडते की सॉरी चांदेकर. इतकं मोठ्याने ओरडते की अद्वैत कानच बंद करून घेतो. मग अद्वैत म्हणतो की काय आता इतक्या मोठ्याने बोलशील? कला म्हणते की हो. कला हसते आणि अद्वैत समोर ती आता कान पकडून उभी असते. अद्वैतला ती म्हणते की सॉरी, खरंच सॉरी चांदेकर. आता ते सर्व बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. रोहिणी आणि राहुलचा प्लॅन तर तसाही खराब झालेला असतो. रोहिणी राहुलचा प्लॅन त्यांच्यावरच उलटला असतो. बरं झालं हे सगळं झालं, रोहिणी राहुलने प्लॅन केला, त्यामुळे कलाने त्या गोष्टी ऐकल्या आणि जाऊन अद्वैतला तिने विचारलं म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टींचा आज उलगडा झाला. खरं तर ही गोष्ट रोहिणी आणि राहुलमुळेच झाली, त्यामुळे या गोष्टीचं क्रेडिट सुद्धा त्यांनाच द्यायला हवं. तर सर्वचं तोंड मात्र वाकडं झालेलं असतं. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. आता त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत झालेल्या असतात. इकडे रोहिणी आणि राहुलचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो, त्यामुळे ते दोघेही चिडलेले असतात. रूम मध्ये येऊन रोहिणी ही राहुलवर ओरडत असते. राहुलला म्हणत असते की राहुल, अरे तू तर मला म्हणाला होतास की प्लॅन एवढा मोठा आहे की मोठा धमाका होईल म्हणून. अरे काय राहुल, अरे तुझ्याच्याने तर फटाक्याची वाद सुद्धा पेटली नाही रे. राहुल म्हणतो की मम्मा, अगं या सगळ्या गोष्टींचा मला तरी कुठे अंदाज होता? मला काय माहित होतं त्या कलाची आई अशी अचानक घरी येईल आणि मग ते कलाला सगळं काही खरं सांगतील.
अगं आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं काही झालं असतं ना तर आतापर्यंत 2 दिशेला जाऊन ते दोघंही पडले असते. अगं मम्मा आपला प्लॅन बरोबर होता. आपल्या प्लॅननुसार गेलो असतो ना तर अद्वैत आणि कला वेगळेही झाले असते. त्यांच्यामध्ये खूप सारे गैरसमज निर्माण झाले असते. परंतु अचानक ते खरे फॅमिली तिथे आली आणि सगळ्याच गोष्टीचा गोंधळ उडाला. मला वाटलंही नव्हतं की माझा प्लॅन फ्लॉप होईल म्हणून, परंतु आता अनफॉर्च्युनेटली माझा प्लॅन फ्लॉप झालाय. त्याला मी तरी काय करू. रोहिणी राहुलला म्हणते की त्या दोघांना जरी एकत्र बघितलं ना तरी सुद्धा माझ्या डोक्यात अगदी तिडीक जाते. हा आणि राहुल तू बघितलंस ना तू त्यांचं प्रेम कसं उतू जायला लागलंय ते. अरे राहुल तू त्यांच्या दोघांमधल्या काही गोष्टी नोटीस कर. पहिलं तर ते भांडत होते एकमेकांचे दुश्मन म्हणून, परंतु आता मात्र ते दोघांशीही भांडतात परंतु प्रेमाने भांडतात. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा अगं सगळ्या गोष्टी समजताय ग, मला सगळ्या गोष्टी दिसताय अगं डोळ्यांना, पण आता मात्र या गोष्टी मला फार इरिटेट व्हायला लागलाय. मला नको नको झालंय आता हे सगळं. मी आता ठरवलंय की मी आता अद्वैतवर एकदम बारीक लक्ष ठेवणार आणि मला खात्री आहे, मला माहिती आहे की अद्वैतच्या जर मी मागावर असेल आणि अद्वैतवर मी जर लक्ष ठेवून असेल ना तर माझ्या हाताला नक्कीच असं काहीतरी लागेल की ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. मम्मा मी तुला सांगतोय, आय प्रॉमिस यू की आपण मात्र त्या गोष्टीमुळे अद्वैतला पकडू शकतो. रोहिणी म्हणते की ठीक आहे राहुल, तू जर एवढं सगळं करायला तयार आहेस तर मी देखील तयार आहे. मी सुद्धा त्या कलावर आता इथून पुढे बारीक लक्ष ठेवेल आणि जर आता तिच्या प्रेमाचे रूपांतर हे विरहात केलं नाही ना तर मी सुद्धा नावाची रोहिणी नाही. रोहिणी आणि राहुलने आता कला आणि अद्वैतला वेगळं करण्याचा, त्यांना बाजूला करण्याचा ठेकाच घेतलेला असतो. अद्वैत हा रूम मध्ये असतो, कला रूम मध्ये आलेली असते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर कसा आहेस रे तू. कला तिचंच बोलत असते आणि म्हणत असते बाबा आणि गुंड्या पोहोचले बर का, कारण आता मला बाबांचाच फोन आला होता. अद्वैत 1 नाही 2 नाही, अद्वैतचं चाललेलं असतं त्याचं काम. कला अद्वैतला म्हणते की बरं ऐक ना चांदेकर मी काय म्हणते. अद्वैत मात्र काहीच ऐकत नसतो. अद्वैतला ऐकायला येत असतं परंतु ओ काही तो देत नसतो. आणि एकटाच आरशामध्ये बघून स्वतःकडे बघत असतो, स्वतःची बॉडी वगैरे बघत असतो. कला इकडे त्याला ओरडून ओरडून कंटाळलेली असते. शेवटी कला आता अद्वैत समोरच जाऊन उभी राहते आणि म्हणते की अद्वैत चांदेकर, अरे मी तुझ्याशी बोलतीये, तुला ऐकायला येत नाही का मी काय म्हणते ते. तरी सुद्धा अद्वैत 1 नाही 2 नाही काहीच बोलत नसतो. कला अक्षरशः टाळ्या वाजवत असते. तरी सुद्धा अद्वैत काही न बोलता जरा बाजूला जातो. आता कलाला काही कळतच नाही चांदेकरला नक्की झाले तरी काय. कला अद्वैतला म्हणते की ओ द ग्रेट अद्वैत चांदेकर, तुम्ही काय रागवला आहात का माझ्यावर. अहो चांदेकर काहीतरी तरी बोला. अच्छा तू दमलायस का. दमलायस म्हणून तू माझ्याशी बोलत नाहीयेस का. तू आज एवढा शांत कसा काय रे अद्वैत. आणि एरवी तर तुला अद्वैत शांत बस असं सांगावं लागतं आणि आज अचानक तू एवढा शांत कसा काय बसलायस. अद्वैत मात्र कलाशी एक शब्दही बोलत नाही. तसाच तो ब्लँकेट घेतो आणि तसाच झोपून घेतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे ऐकून तरी घे माझं, तुझ्या फायद्याच आहे अद्वैत. अद्वैतला काही फायदा तोटा काही नको असतं. अद्वैत मात्र आता कलाचं बोलणं सुरू असताना तिला इग्नोर करून आता तिला झोपून घेत असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे ठीक आहे बाबा, नसेल बोलायचं तर नको बोलूस, पण निदान घड्याळ तरी काढून झोप तुझं. मग अद्वैतचं लक्ष त्याच्या हातातील घड्याळावर जातं आणि अद्वैत लगेचच घड्याळ काढून ठेवतो आणि पुन्हा एकदा त्याने झोपून घेतलेलं असतं. कला म्हणते की अच्छा चांदेकर, म्हणजे मी जे काही बोलते ते माझं बोलणं तुला ऐकायला येतंय, म्हणजे याचा अर्थ माझं बोलणं तर ऐकतोय परंतु तुला माझ्याशी बोलायचं नाहीये. याचा अर्थ काय, तर तुला शांत बसायचंय ना. ठीक आहे बाबा, बस तुला शांत बसायचं असेल तर काय आहे, मला तरी काय प्रॉब्लेम, सगळ्या रूम मध्ये शांतता तर असेल. खरं तर एवढ्या दिवसापासून मला शांततेची सवयच नव्हती. आता काय, आता तर फक्त मी बोलणार बाबा आणि ऐकणारा फक्त तू आहेस, कारण तू तर काही बोलणारच नाहीयेस. असं म्हणत कला आता तिच्या साईडला जाऊन झोपण्याची तयारी करत असते. कला म्हणते की चांदेकर खरंच किती मज्जा आहे ना, म्हणजे बघ ना आता फक्त मी आणि मीच बोलत राहणार आणि तू चांदेकर तू ऐकून घेणार आहेस आता. वा, म्हणजे चांदेकर मी जे काही वागते जे काही बोलते या गोष्टीवर तुझा काही एक आक्षेप नाहीये आणि तुला सगळं मान्य आहे. तर आता तू काही बोलत नाहीये याचा अर्थ मी जे काही बोलते मी जे काही वागते ते सगळं काही तुला पटतंय. तर याचा अर्थ चांदेकरला फायनली ही गोष्ट पटलीये की शेवटी बायकोचं सगळं काही बरोबर असतं.
खरं तर कलाच्या बोलण्याचा अद्वैतला खूप त्रास होत असतो, त्याला इरिटेट होत असतं. तरी सुद्धा इरिटेशन तो सहन करतो, परंतु कलाशी काही बोलत नसतो. कलाला वाटत असतं की आता मी एवढं सगळं अद्वैतला बोलले म्हटल्यावर तो नक्की चिडणार आणि चिडून तरी तो माझ्याशी काहीतरी बोलेल एवढं नक्की. पण अद्वैत एक नाही दोन नाही, अद्वैतने कान बंद केलेले असतात, परंतु अद्वैत काही कलाशी बोलायला तयार नसतो. आता अद्वैत बोलत नसल्यामुळे कलाला करमत नसतं. कला विचार करत असते की हा चांदेकर असा काय आहे. कला आता विचार करत असते की चांदेकरला त्रास कसा द्यावा, म्हणजे चांदेकर आता माझ्यावर रागवेल आणि त्या हिशोबाने तरी माझ्याशी तो बोलेल. कला त्या गोष्टीचा विचार करत असते आणि अद्वैतने झोपून घेतलेलं असतं. मग कलाला आता एक आयडिया सुचते. कला तिचा मोबाईल काढते आणि मोबाईलवर 10:30चा अलार्म लावून झोपते. ॲक्च्युली 10:30 वाजलेले असतात, 1 मिनिट पुढे फक्त तिने अलार्म लावलेलं असतं आणि मग स्वतःनेही झोपून घेतलेलं असतं. आता जेव्हा दोघंही झोपलेले असतात तेव्हा कला हसत असते, कारण तिला माहीत असतं 1 मिनिटाने अलार्म वाजणार आहे म्हणून. अलार्म आता वाजतो आणि अद्वैतला खूप इरिटेट होत असतं आणि तो आवाज ऐकून अद्वैत जागा होतो. अद्वैत आता इरिटेट झालेला असतो. तो आवाज ऐकून आता त्याला खूपच त्रास होत असतो. त्यामुळे एकदा तो पडदा जरा बाजूला करून बघतो तर अलार्म वाजत असतो आणि कला तर मस्त झोपलेली असते. ॲक्च्युली ती झोपण्याचं नाटक करत असते. अद्वैत विचार करतो की एवढ्या जवळ हिचा फोन ठेवलाय, एवढ्या जवळ अलार्म वाजतो हिच्या, तरी सुद्धा ही झोपू कशी काय शकते. अद्वैतला आता इरिटेट होत असतं. अद्वैत म्हणत असतो की नाही, आता तर ही गोष्ट कन्फर्म आहे, कन्फर्म ह्या खरेला वेड लागलेला आहे. अद्वैत शेवटी इरिटेट झालेला असतो आणि उठून बसतो. कलाकडे जेव्हा तो बघतो तेव्हा कला मस्त झोपलेली असते आणि ती झोपलेली कला बघून अद्वैतच्या डोक्यात जात असते. अद्वैत मनात म्हणत असतो की काय चाललंय ह्या खरेचं, ही खरे किती विचित्र आहे. म्हणजे लोक उठण्यासाठी अलार्म लावतात, अलार्मचा आवाज ऐकून ते उठतात आणि ही खरे अलार्म लावून झोपती, अलार्मचा आवाज ऐकून हिला अजून झोप येते. कला मात्र अद्वैतची खूप मजा घेत असते, ती नाटकं करत असते. अद्वैतला मात्र तो अलार्मचा आवाज आता इरिटेट होत असतो. त्याला काहीही करून तो अलार्म बंद करायचा असतो. आता फोन ठेवलेला असतो कलाच्या बाजूच्या टेबलवरती, त्यामुळे अद्वैत आता थोडासा पुढे होत असतो. तो अलार्म बंद करण्याचा तो प्रयत्न करत असतो. कलाच्या अंगावरनं तो जात असतो. त्या प्रकारे आता तो अलार्म बंद करत असतो. परंतु होतं असं की त्याच वेळी अद्वैतचा तोल जातो आणि अद्वैत कलाच्या अंगावर पडतो. कला आता गडबडून जागी होते आणि म्हणते की चांदेकर काय करतोस तू हे, आणि असं म्हणून कला लगेच उठते. जसं काय अद्वैत आता तिची इज्जत वगैरेच लुटत होता असं म्हणून असं बिहेव ती अद्वैतला करून दाखवत असते. त्यामुळे अद्वैतलाही असं वाटतं की अरे बापरे, आपल्याकडनं काय झालं, आपण काही चुकीचं केलं का. आणि मग तो कलाला म्हणत असतो की खरे मी तुला खरंच सांगतोय की तू जो विचार करतेस ना तसं अजिबात काही नाहीये. अगं माझा तर फक्त तोल गेला ग, मी तो अलार्म बंद करायचं बघत होतो. खरे अगं मी तुला खरंच सांगतोय, मी तसं काही करत नव्हतो, मी तसा मुलगा नाहीये बरं का. कला म्हणते की तसं काही करत नव्हता म्हणजे. अद्वैत म्हणतो की अगं तसं म्हणजे तसं मी काहीच करत नव्हतो. अगं हे बघ खरे, मी तसा मुलगा अजिबात नाहीये. तू माझ्याबद्दल वाईट विचार करू नकोस, आणि मी फक्त मोबाईल बंद करण्यासाठी तिथे गेलो होतो. खरे प्लीज तू चुकीचा अर्थ काढू नकोस. तेव्हा कला आता म्हणत असते की चांदेकर का मी चुकीचा अर्थ काढू नको रे, का मी चुकीचा अर्थ नाही काढायचा सांग मला. अरे तुला जर मागाशी माझ्याशी बोलायचं नव्हतं तर इतक्या जवळ कसा काय आला तू माझ्या, आणि जवळ आल्याशिवाय करता येतं का तसं. आणि आता तू मला काय सांगतोय की हे सगळं तुझ्याकडनं चुकून झालंय आणि चुकून तू माझ्या अंगावर पडलाय. काय वेड वगैरे लागलाय का मला, आणि तू सांगायला लागला आणि मी ऐकायला लागले तुझं. वेड आहेस का तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो अगं नाही, म्हणजे माझं ऐकून तरी घे, मी तुला काय म्हणतोय ते. खरे आणि हे सगळं जे काही झालंय ना ते माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे झालंय. कला म्हणते की काय माझ्यामुळे झालंय हे सगळं. चांदेकर आता मी काय केलंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की करे हे सगळं तू मुद्दाम केलंयस. खरं म्हणजे पहिल्यांदा तू मला माझ्या हातातलं घड्याळ काढायला सांगितलं, मी माझ्या हातातलं घड्याळ काढलं आणि तू काय केलं, तू तुझ्या मोबाईलवर अलार्म लावून दिलेस. अगं तो अलार्म बंद करायलाच मी आलो होतो आणि त्याच वेळी माझा तोल गेला. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू माझ्याशी बोलत नव्हतास ना म्हणून मी तो अलार्म लावला होता. अद्वैतला आता समजलेलं असतं की अच्छा म्हणजे हे सगळं झालं होतं, तर मी हिच्याशी बोलत नव्हतो म्हणून हिने अलार्म लावला होता आणि हिने जे काही केलं ते मुद्दाम केलं, तर मी हिच्याशी बोलावं किंवा मी माघार घ्यावी म्हणून हा सगळा प्रयत्न करण्यात आला होता. तर आता अद्वैतला कळून चुकतं रे की अरे आपण तर हिच्या प्लॅन मध्ये फसलो. हिला वाटत होतं की आपण हिच्याशी बोलावं, हिला उत्तर द्यावं, परंतु आपणही दिलं की हिला उत्तर आणि आपणही हिच्याशी बोललो की. आता अद्वैतला पस्तावा
ओरडावे येत असतात आणि पुन्हा एकदा अद्वैतने आता मौन धरलेलं असतं. अद्वैत पुन्हा एकदा कलाशी काही बोलत नाही आणि तसाच परत झोपून घेतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर आता काय झालंय तुला. शेवटी कला अद्वैतला खूप विचारत असते आणि म्हणते की चांदेकर अरे प्लीज मला सांग ना, तू का माझ्याशी बोलत नाहीये. मग तेव्हा अद्वैत जरा हळू आवाजात म्हणतो की तू जे माझ्याशी वागलीयस ना ते मला पटत नाहीये. कला म्हणते की हा सॉरी चांदेकर, मला माहितीये माझं चुकलंय, मी तो अलार्म लावला म्हणूनच तू चिडलाय ना, परत नाही लावणार असा अलार्म. अद्वैत म्हणतो की नाही ते नाही. कला म्हणते की ते नाही मग काय. मला वाटलं की नेहमीसारखा तू बोंबलत उठशील आणि म्हणशील की खरे हे काय आहे, खरे तू अलार्म बंद कर. पण काय तू तर काही आवाजच दिला नाहीस. आणि तू जर मला सांगितलं असतं तर मी अलार्म बंद केला असता की. तुम्हाला फक्त सांगायचं होतं की खरे अलार्म बंद कर म्हणून. तुला इकडे यायची काय गरज होती, मी अलार्म बंद करून टाकला असता. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग खरे, तुझी नॉनस्टॉप बडबड ऐकण्यापेक्षा मी तो अलार्म ऐकत बसेल, पण तुझी बडबड काय ऐकत बसणार नाही. तुला खरंच कळत नाहीये मी काय बोलतोय ते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे मला खरंच कळत नाहीये तुला नक्की काय बोलायचं आहे. मी काय म्हणते जे काही तुझ्या मनामध्ये आहे ते डायरेक्ट बोलून टाक ना. हे बघ मी गप्प बसते, तू बोल, तुला काय बोलायचं ना ते बोल, काय राग आलाय ते सांग मला. मग अद्वैत म्हणतो की गप्प बस, माझ्यावर आरोप जेव्हा तुला करायचे असतात तेव्हा मात्र तडतड सुरू होतेस ग तू. तुझ्यामध्ये फक्त आणि फक्त ॲटिट्यूड आहे, ग्रॅटिट्यूडचं काय ग. कला म्हणते की अच्छा सर तुम्हाला ॲटिट्यूड नाही ते ग्रॅटिट्यूड हवं आहे का. बरं देते हा तुम्हाला ग्रॅटिट्यूड. असं म्हणत कला आता फुलदाणी उचलते. तेव्हा अद्वैत उठतो आणि म्हणतो की काय करतेस तू आता, काय तो फ्लॉवर पॉट डोक्यात वगैरे घालतेस का माझ्या. कला म्हणते की चांदेकर अरे लोक फक्त एक फ्लावर देऊन थँक्यू म्हणत असतात, परंतु मी मात्र अख्खा फ्लावर पॉट देऊन तुला अप्रिशिएट करते आणि तुला थँक्यू म्हणतेय. हे बघ चांदेकर तुला स्पेशल थँक्यू सो मच चांदेकर. खरं तू माझ्यासाठी इतकं काही केलंयस, खरंच मला आज तुझ्यावर खूप प्राऊड फील होत आहे. माझं चुकलं हा चांदेकर, तू खरंच खूप ग्रेट चांदेकर आहेस तू. अद्वैत म्हणतो की गप्प बस, उगाच फालतूपणा करू नकोस. माझ्याच रूम मधला माझ्याच बेड मधला तू फ्लॉवर पॉट घेऊन मलाच थँक्यू म्हणतेस. काही नकोय मला फ्लॉवर पॉट आणि तुझं थँक्यू, पण काहीतरी वेगळं करायला हवं होतं तू. आता मी एवढं सगळं केलंय म्हटल्यावर थँक्यू म्हणण्याची काहीतरी वेगळी पद्धत असते की. आणि तुला काय वाटलं तू हे मला फूल देशील आणि मी फूल बनेल. मी काय फूल बनणारातला नाहीये. नाही आता तर मी खरोखर हर्ट झालोय. खरं तर मला काय हवंय आता हे सुद्धा मीच सांगायला हवं का. म्हणजे मी एवढं केलं त्याच्याबद्दल मला काही थँक्यू वगैरे नाही. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे मग तू मला तसं सांग, मला सांग बरं तुला काय हवंय, चल मी तुला हवं ते देईल. अद्वैत म्हणतो की खरंच तुला सांगू, तू मला आणून देशील. कला म्हणते की अरे तू फक्त सांगून बघ, तुला जिथून आणायचं ना ते तिथून आणून देईल, पण तुझी इच्छा पूर्ण करेल. तू फक्त काहीतरी बोल, तुला मी आणून देणार म्हणजे देणार. अद्वैत म्हणतो की खरंच. कला म्हणते की अरे हो. मग कला मनात विचार करते की आता हा एवढं सगळं म्हणतोय याचा अर्थ नक्कीच याला काहीतरी गिफ्ट हवंय. शेवटी काय तर हा चांदेकर आहे ना, म्हणजे हा काहीतरी महागातलंच मागणार. मग अद्वैत कलाला म्हणत असतो की ऍक्च्युली काय आहे ना, मी जेव्हापासून ह्या आजारपणातून उठलोय ना तेव्हापासून फक्त डाएट फूडच खातोय. आणि ते डाएट फूड खाऊन खाऊन मला आता खूप बोर होतोय, मला कंटाळा आलाय त्या सगळ्या गोष्टीचा. कला विचारते की म्हणजे. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे मला काहीतरी असं स्पेशल इंटरेस्टिंग असं काहीतरी करून देशील का तू. कला म्हणते की अरे खायला हवे तुला, एवढंच ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की एवढंच नाही, खूप काही कर मला खायला. तू मला असं काहीतरी जास्त खायला आणून दे ना की मी ते मस्त खाईल, त्याच्यावर ताव मारेल आणि बेडवर झोपल्या मला झोप लागून जाईल आणि मग मी तृप्त होईल कुठेतरी. कला म्हणते की अरे एवढंच का, मग काळजीच करू नको, उद्या तुझ्या आवडीचा बेत होणार. अद्वैत म्हणतो की खरंच. कला म्हणते की अरे हो खरंच. अद्वैतला खूप आनंद होतो. अद्वैत म्हणतो की येस उद्या मला माझ्या आवडीचं खायला मिळणार. असं म्हणून अद्वैत आता हसत झोपून घेतो. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते. मनामध्ये कला म्हणत असते चांदेकर अरे तू किती निरागस आहे, खरंच एखाद्याने किती निरागस असावं. चांदेकरने एवढे उपकार केले आमच्यावर, एवढे मोठे उपकार केले आणि बदल्यात त्याने काय मागितलं तर मला फक्त काहीतरी चांगलं जेवायला कर म्हणून. कला अद्वैतकडे बघत असते आणि म्हणते की वेडा. अद्वैत म्हणतो की काय. कला म्हणते की काही नाही, गुड नाईट. मग अद्वैत उद्या आपल्याला काहीतरी छान जेवायला भेटणार या गोष्टीमध्ये, या स्वप्नामध्ये आता झोपून घेतो आणि कलाही त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सकाळी अद्वैत उठलेला असतो. अद्वैत सकाळपासूनच खूपच एक्सायटेड असतो की आज आपल्याला मात्र छान काहीतरी खायला मिळणार आहे. मग अद्वैत सकाळी टेबलवर येऊन बसतो आणि म्हणतो की ब्रेकफास्ट.
कला लगेचच ब्रेकफास्ट घेऊन येते. ब्रेकफास्टला असतात 2 अंडी आणि 1 काकडी. हे बघून अद्वैत म्हणतो की काय हे ब्रेकफास्ट आहे? खरे मी तुला काहीतरी वेगळं सांगितलं होतं ना? तेव्हा कला म्हणते की वेगळं काय सांगितलं होतंस तू मला? अरे मला नाही आठवत रे. अद्वैत आता संगीताला म्हणत असतो की काय हो मिसेस खरे, तुम्ही हिला लहानपणी बदाम का नाही खाऊ घातले? तो अगदी विसराळू झालीये बरं काही. मी हिला स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग कर म्हणून. अद्वैत आता इरिटेट होऊन वरती निघून गेलेला असतो. तेव्हा संगीता कलाला म्हणत असते की काय ग कले, कशाला त्रास देतेस त्या भल्या माणसाला? कला म्हणते की जाऊ दे गाई, तेवढीच मज्जा. अद्वैतची मज्जा घ्यायला कलाला खूप आवडत असतं आणि त्यामुळे कला हसत असते. नक्कीच कला असं करणार नाही, अद्वैतच्या आवडीचं ती बनवणार नाही असं तर काही होणार नाही, पण नक्कीच काहीतरी तिचा ह्याच्यामध्ये प्लॅन असेल आणि मग तेवढं सगळं करून ती अद्वैतला खाऊ घालेल. मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.